कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे। त्यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार हिरावला गेला आहे। परिणामी अनेकांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला। कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी वडिलांची होत असलेली कसरत न पाहवल्याने एका 13 वर्षीय चिमुकल्याने रस्त्यावर टरबूज विकून कुटुंबाचा गाडा ओढण्याची धडपड व वडिलांना हातभार लावण्याचा प्रयत्न केल्याचं कारंजा मानोरा रोडवरील धामणी फाट्यावर दिसून आलंय। वाशिम जिल्ह्यातील झंझोरी येथील बाळू आरेकर हे पाणीपुरीचा व्यवसाय करीत होते, परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्या या व्यवसायाला लॉक लागले आहे आणि कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांची फरफट होत होती। अशातच टरबूज विकत घेऊन ते विकून वडिलांना हातभार लावता येईल असा विचार मनात आल्याने 13 वर्षीय जयने एक हातगाडी घेऊन त्यात टरबूज भरून कारंजा मानोरा मार्गावरील धामणी फाट्यानजीक टरबूज विकणे सुरू केले। जयच्या या छोट्याशा प्रयत्नाने वडिलांना हातभारही लागला आणि कुटुंबाच्या चरितार्थाचा प्रश्न सुटण्यासही मदत झाली। संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम।